राज्यभरामध्ये नगर परिषदा नगरपंचायतची रणधुमाळी सुरू आहे आणि आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या रिंगणात कोण उतरणार याची चर्चा सुरू असताना पुण्याच्या राजगुरुनगर नगर परिषदेमध्ये नगरसेवक पदासाठी तब्बल 1 कोटी रुपयांची बोली लागली, तर महिला उमेदवारासाठी 22 लाखाची बोली लागल्याची चर्चा सध्या रंगलेली आहे। राजगुरुनगर नगर परिषदेमध्ये चारही पक्ष मोठ्या ताकदीने या ठिकाणी उतरलेले आहे। महायुतीतले भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिंदे गटाची शिवसेना असेल आणि उभाटाची शिवसेना गटाचे उमेदवार हे नगराध्यक्ष पदासाठी उभे आहे आणि या चारही पक्षांनी मोठ्या ताकदीने या नगर परिषदेमध्ये उमेदवार उभे केले आहेत। मात्र हे उमेदवार उभे करत असताना बिनविरोध निवडणुकीचा फंडा या ठिकाणी अवलंबला गेलेला आहे। तब्बल गावकीच्या आणि भावकीच्या या राजकारणामध्ये बिनविरोध निवडणूक करण्यासाठी तब्बल 1 कोटी रुपयांची बोली या ठिकाणी लागली आहे। खरं तर निवडणूक ही लोकशाहीचा एक वेगळा स्तंभ असतो आणि हा स्तंभ निवडणुकीच्या रिंगणात जिंकायचा असतो। मात्र ही निवडणूक आता या ठिकाणी बिनविरोध करण्यासाठी पैशाचा बाजार मांडलाय का अशी एक चर्चा या ठिकाणी रंगते। तर दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोगाने एका नगरसेवक उमेदवाराला 5 लाख रुपये खर्चाची मर्यादा दिली असताना या ठिकाणी तब्बल 1 कोटी रुपयांची बोली लागते। त्यामुळे निवडणूक आयोग या बोलीकडे किंवा या सगळ्या यंत्रणेकडे कशा पद्धतीने पाहणार हे सगळं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण आलो आहोत याच नगर परिषदेमध्ये, हीच राजगुरुनगरची नगर परिषद आहे। दुसऱ्यांदा राजगुरुनगर नगर परिषदेच्या निवडणुकीचं मतदान होतंय, त्यासाठी प्रत्येक पक्ष मोठ्या ताकदीने या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे। प्रचारही दणक्यामध्ये सुरू आहे। मात्र हे सुरू असताना कुठेतरी बिनविरोध करण्यासाठीची तयारी या ठिकाणी केली जाते आणि त्या बिनविरोधच्या निवडणुकीमध्ये तब्बल 1 कोटी रुपयाचा निलाव केला गेला आहे। त्यामुळं निवडणुकीच्या रिंगणात एक वेगळी चर्चा या ठिकाणी होते। तर दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांचं कुठेतरी उल्लंघन होते का हे तपासण्याची गरज आहे। त्यामुळे आज 3 वाजेपर्यंत कुठल्या वार्डमधून विभागामधून अर्ज माघारी येतात आणि तब्बल 1 कोटी रुपयाचा निलाव बोलणारा उमेदवार कोण आहे हे 3 वाजल्याच्या नंतर कुठेतरी स्पष्ट होताना दिसेल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।